किती लोक जिमला गेले तिथं? जे लोक जिमला गेले त्यांनी कमेंट मारून सांगायचं की एक येडं तुमच्या जवळ आलंच असेल. तसं नको करू, असं कर. त्या एकट्यालाच काय वाटत असतं माहिती आहे का? तो जो पद्धत सांगतोय तीच सगळ्यात बरोबर आहे. बाकी ट्रेनर तर त्याची काशी तिकडे भलतीकडेच करत असतोय आणि ह्योच मध्ये येऊन सांगत असतोय तसं नको करू, असं कर, तू चुकलायस. त्याला असं वाटत असतं जगातला सगळ्यात मोठा ट्रेनर मीच आहे. आता नाही का, थोड्या दिवसापूर्वी एक व्हिडिओ बघितला होता, जरा लय रिलेटेबल वाटला, एकदम रिलेटेबल, एवढा जवळचा वाटला व्हिडिओ की म्हटलं हे व्हिडिओ झालाच पाहिजे. व्हिडिओ असा होता की माझ्यासारख्या जाड लोकांचं दुःख. तर स्वागत आहे तुमचं क्षितिज व्लॉग्सच्या नवीन सिरीजचं नाव असं निघू दे भडास. भडासच काढायचे. तर त्यातला अजून एक मुद्दा म्हणजे जाड लोकांचं दुःख. जाड लोकांचं दुःख आणि त्यांचा फेवरेट डायलॉग. जे जाड आहेत त्यांनी समजून जावा खात्यापित्या घरातला आहे रे. हा डायलॉग आपण कायम दुसऱ्यावरती मारत असतो का, अरे खाऊन मारलायस काय, खाऊन असा झालायस, मोठा झालाय, सुटत गेलाय, टायर झालाय, हे झाले ते झाले. हे ऐकून कंटाळलेले आपण एखाद्याची सरळ मापं टाकायला सुरुवात करतो आणि त्यातलं एक फेमस वाक्य म्हणजे खात्यापित्या घरातला आहे मी. तुम्हाला रिलेटेबल आहे, मला पण रिलेटेबल आहे. बड़ा हरामी हो बेटा. काही पोरं असतात ज्यांना ना लय कमी विषयांची लाज असते, म्हणजे पोरं बिन लाज असतात. सॉरी त्याचा विषय नाही, काही जण असते ज्यांना लाज असते, पण त्यातली त्यात ढोल्या पोरांचं किंवा जाड पोरांचं किंवा लोकांचं जे दुःख आहे ना ते कोणी ओळखू शकत नाही. आणि त्याच्यावर मी बोलतोय म्हणजे मला पण तेवढीच गिल्ट आहे, मला पण तेवढीच लाज आहे, मला पण तेवढंच वाईट वाटते. पण काय करणार, लाज कसली आली, हाय ते हाय, खात्यापित्या घरातला तर आहे. त्या दिवशी पुण्याला आलो, एकदम सहज रिलॅक्स, म्हटलं जायचं जॉब बी बघायचा आता आणि जॉबला लागायचं म्हणून आपलं गाव सोडलं. बॅग बिग पाठीवर होती, एका हातात एक पिशवी. आलो आणि स्वारगेटच्या स्टॉपला आल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा म्हटलं आता आपल्याला काही बसनं जायला जमायचं नाही आणि माहीत पण नाही म्हणून रिक्षा बघितली. रिक्षात ऑलरेडी 3 मुली बसल्या होत्या. समज रहा ना, 3 मुली लुकड्या सुकड्या छान दिसत होत्या. 3 मुली बसल्या होत्या आणि मी तिथं गेलो. म्हटलं मला हडपसरला जायचं. पहिली पोरगी त्यांना म्हणली दादा मी दुसऱ्या गाडीने येते, मला उशीर झालाय. विचार केला, ठीक आहे, गाडी मोकळी झाली. दुसरी पोरगी पण म्हणली दादा मी दुसऱ्या गाडीने येते, मला पण उशीर झालाय. आता राहिली एक पोरगी मी आणि तो रिक्षावाला दादा. 3 जणांची सवारी निघाली. लाज वाटते कशाची बघा. गाडी चालू झाली, सगळं झालं. एकतर सरकारने एवढा खर्च करून रस्त्यात एवढे खड्डे बनवलेत, तर त्या खड्ड्यातून तर रिक्षा 17 वेळा आपटत होती. कुठलं त्या दादाला सुचलं काय माहिती, रिक्षावाल्या मला सरळ म्हटला भाऊ जरा ह्या टायरवरनं मध्ये बसतो का. ये बडी अच्छी बात कही आप. मनाचं काय झालं असेल त्या टाइमला जेव्हा तो मला म्हणतो की मध्ये बसतो का. आता ह्याचं कारण वेगळं सांगायला नको, प्यारी समज गई. आपल्याकडे 4-4 जणी एकाच दुसरी जी बघत असते गाडीवर चालत चाललाय असं तसं. कारण हे नाही का तुम्ही दिसताय कसं, कारण हे आहे की तुमचा फुगा कसा झालाय. प्रत्येकाच्या आयुष्यात 2-4 असे मित्र असतात जे की म्हणजे जर वर निघाला असेल तर त्याला खाली कसा आणायचा आणि खाली राहिलेल्याला वर कसा न्यायचा ह्याचं प्लॅनिंग करत असतात. त्यातलेच म्हटलं आता प्लॅन केला, म्हटलं आता वजन कमी करायचं, काय पण करायचं पण वजन कमी करायचं. मग असंच एक होता लुकडा सुकडा मित्रांमधला, त्याला विचारलं की बाबा काय करावं लागेल. त्या मित्राला विचारलं, तो म्हटलं डाएट असतो, त्याला डाएट करायला लागतो. ती म्हटलं ती जरा अवघड आहे, दुसरं काय तर सांग. मग म्हटलं रनिंग कर, रनिंग होतंय. एवढं पळलो तरी पण वजन काय कमी झालं नाही. मग परत तो म्हटलं नाही मग डाएटच कर. त्याला विचारलं काय असतं बाबा डाएटमध्ये, काय खायचं काय. तर म्हटला तेलकट खाऊ नको, तिखट खाऊ नको, हे खाऊ नको, ते खाऊ नको, ब्रेड खाऊ नको, मैद्याचं खाऊ नको. म्हटलं नाही मग काय खायचं काय, खायचं काय, दूध चालतं का. हां दूध चालतं. म्हटलं त्यात थोडं विष घालवून दे. आयुष्यात हाय एखाद्याला नाही काय पोरी मिळत नाही त्या, पण आयुष्यात हाय ही पोरगी पण आता मला सोडून जाईल का, तर तूच लय बोलतो म्हणून. म्हणजे एवढं बोलायची सवय आहे आपल्याला, म्हणजे एखाद्याची रात्र आपण असं आरामात घालवू शकतो, एवढं बोलू शकतो आपण. विषयांतराला जागेवर आणू येऊ आपल्या जडत्वावर. तर एक दुसरा मित्र होता, त्याला म्हटलं बाबा त्यानं मला असं सांगितलंय पण ते काय आपल्याच्यानं जुळण झाले, काय करावं बाबा. तर म्हटला एक काम कर, जिम लाव. बहुत अच्छा लगेगा. ठरलं जिम लावायचं ठरलं. मुळात विषय आपला काय आहे, आपल्यामध्ये सलमान खान आहे, म्हणजे माझ्यामध्ये सलमान खान आहे असं मला वाटतं. मैं आ जाऊं क्या अपनी बात. फक्त वर 15 किलो वाढले, साईडने इथे एक 10 किलो वाढले, एवढंच फील. फक्त काय करायचं आहे तिथं जाऊन असं करून
गटवायचं आहे. 6 पॅक हे सगळं रेडी आहे. फक्त काय झालंय वरनं 15-15 किलो वाढले. जिम जॉईन केली पहिला दिवस मस्तपैकी. सलमान तर आपल्या आतच आहे. मग फिटिंगचं शर्ट बीट टाईट टी शर्ट घातलं, शॉर्ट पॅन्ट घातली, गेलो. आणि पहिल्या दिवशीच किती जणांनी जिम केले, प्रत्येकाला हे अनुभव आलाच असेल. म्हणजे माझ्या सहित सगळ्यांना येऊ शकतो अनुभव, कारण युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे. मग ती एक येडं पुढचं समजून जावा, ते आलं तसं नाही असं कर. हे स्वतःला ट्रेनिंगचा बाप समजतो. येडा आहे का रात्रभर युट्यूब बघायला? हां, डिप्स कशा मारायच्या, ट्रायसेप बायसेप कसं मारायचं, येडा म्हणून बघत बसलो का रात्रभर तू? अजून एक विषय आहे पुण्यातला, जिमचा तर विषय राहिला. जिम काय आपल्याच्यानं जुळायचीच नाही. पण असंच नाही का, म्हणजे पुण्याला आपलं येणं जाणं सारखं चालूच असतं. असंच एकदा म्हणजे मागच्या वेळी आलेलो, त्याच्यानंतर पुन्हा एकदा पुण्याला आलो. आणि पुण्याला आले म्हटलं ठीक आहे, मागच्या वेळी रिक्षानंतर आपली बाबा लय बदनामी झाली होती, या टायमाला ओला बोलवावी. त्याला फोन केला तो मला विचारतोय कुठं सर उभा आहे तुम्ही? मी म्हटलं हे काय स्वारगेट बस स्टॉपच्या आतमध्ये उभा आहे, गेटवर येतो. तुम्हाला आजूबाजूला कोण दिसतंय असं मी विचारलं त्याला. एक डबरं पोरगा दिसायलंय. मी असं तोंड खाली केलं, म्हणलं तो मीच आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काय ना काहीतरी दुःख असतंच आहे बघ. पण ज्याच्या आयुष्यात ही दुःख आहे की आपण लय जाड आहे, आपण ढोला आहे, तर पुन्हा तोच विषय येतो. समोरच्याला बोलायचं भाऊ बहिणी खात्या पित्या घरचा आहे, येतो. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.